गोकुळचे संस्थापक माजी चेअरमन स्वर्गीय आनंदराव पाटील सुयेकर यांच्या 11व्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। या समारंभात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शाहू महाराज छत्रपती, नामदार हसन मुश्रीफ आणि नामदार प्रकाश आंबेडकर यांना सन्मानित करण्यात आलं। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात आमदार सतेज पाटील यांनी संघाच्या प्रगतीचा आढावा घेताना गेल्या 3 वर्षांमध्ये संघाची उलाढाल 2,500 कोटी रुपयांवरून 4,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असल्याचं सांगितलं। गोकुळ राज्यातील सर्वाधिक दर देणारा संघ ठरला असून गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून लवकरच 10 मेगावॅट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्प साकारणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। स्वर्गीय आनंदराव पाटील सुयेकर यांच्या विचारानं संघाची वाटचाल सुरू असून दूध उत्पादकांच्या हितासाठी गोकुळ दूध संघाच्या वतीनं सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी नमूद केलं। सत्काराला उत्तर देताना खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी महाराष्ट्रात अव्वल असलेल्या गोकुळ दूध संघानं अमूलशी स्पर्धा करत गुजरातच्या बाजारपेठेत स्थान निर्माण करावं अशी अपेक्षा व्यक्त केली। नामदार हसन मुश्रीफ यांनी स्वर्गीय आनंदराव पाटील सुयेकर यांच्या विचारानं चालल्यास गोकुळ महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा ब्रँड होईल असा विश्वास व्यक्त केला। आमदार सतेज पाटील यांनी आपल्या नेतृत्वाखाली कारभार करताना गोकुळ दूध संघानं उत्पादकांना सर्वाधिक दर दिला असल्याचंही नामदार मुश्रीफ यांनी नमूद केलं। नामदार प्रकाश आंबेडकर यांनीही संघाच्या माध्यमातून उत्पादकांचं हित साधण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही दिली। संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी संघाच्या वाटचालीचा आढावा घेत संघाच्या माध्यमातून उत्पादकांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली। या समारंभाला संघाचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।